नमस्कार. तर आता आम्ही सनराईज पॉईंटकडून हॉटेलवर चाललेलो आहोत. आमच्याबरोबर माझे सहकारी राघवेंद्र साहेब आहेत. तर त्यांना आजचा प्रवास कसा वाटला ते त्यांनी सांगावं. राघवेंद्र साहेब. नमस्कार. मी राघवेंद्र. आमच्या सकपाल साहेबांबरोबर त्यांच्याकडनं प्रेरणा घेत आज माझा दुसरा दिवस आहे. सकाळी 5 वाजता उठलो आहे मी. कालही उठलो होतो. तर काल 3 किलोमीटर कवर केलेले. आज साहेबांसोबत मी 5 किलोमीटर कवर केलेले. तर दिवसेंदिवस माझी गती वाढत चाललेली आहे. आणि साहेब माझे प्रेरणा स्रोत आहेत. ते दरवेळी आम्हाला काय ना काय टिप्स देत राहतात. त्यामुळे रनिंग कशी करावी, हेल्थ कशी मेंटेन ठेवावी आणि काय काय केअर घ्यावं रनिंग करताना, हे सगळं ते सांगत राहतात. त्यामुळे खूप आनंद होतो की माझं आयुष्य धन्य झालं आहे साहेबांच्या सानिध्यात, असं वाटायला लागलं. मी खूप साहेबांचा आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही ही काय प्रेरणा नव्हती, एक छोटंसं तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न होता आणि सर्व मेहनत त्याच्यामागे तुमची आहे. सकाळी उठलात यातच आम्ही धन्य झालो. मला वाटत नव्हतं की काल पण तुम्ही बरोबर हाक मारल्यानंतर 5 वाजता उठलात. आजही तसंच अगदी 5 वाजता बरोबर उठलात. आणि ते उठण्यामध्येच मला एवढं समाधान झालं की ते खूप सांगणं कठीण आहे. तर असंच तुम्ही नेहमीच सकाळी लवकर उठून 1 तास स्वतःसाठी देत जा. म्हणजे कसं आहे, तुमच्यामुळे एखादा जरी कोणीतरी आणखीन या फील्डमध्ये आला किंवा तो स्वतःच्या कमीत कमी स्वतःची जरी काळजी घ्यायला लागला तरी तुम्हाला त्याचं खूप समाधान वाटेल. जसं मला आज समाधान वाटते तुम्हाला इकडे रस्त्यावर आणल्याबद्दल, तसं तुम्हालाही वाटेल. तर नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल आणि ही कन्सिस्टन्सी तुम्ही कायम ठेवाल, तुमची ही प्रयत्न कायम ठेवाल अशी मला आशा आहे. आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलवर. हॉटेल कोरल सनसेट पॉईंटपासून हॉटेल कोरल हे फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. आणि सकाळीसुद्धा मी तिकडूनच हॉटेलवरून 5 वाजता निघालो आणि सनराईज पॉईंटला आलो आणि तिथून राईट मारून सनसेट पॉईंटला गेलो. त्याच्यानंतर परत आम्ही सनराईज पॉईंटला आलो. काही ढगाळ वातावरणामुळे सूर्याचं दर्शन झालं नाही. शिवाय बोटिंगसुद्धा बंद केलेलं आहे. इथे हवामान ठीक नाही आहे, वारा सुटलेला आहे. त्याच्यामुळे बोटिंग सध्या बंद केलेलं आहे. आणि उशिरा असं दर्शन झालं मला सूर्याचं. आणि स्वामी विवेकानंदांचा आम्ही फोटो काढला आणि तिथून परतीच्या प्रवासाला निघालो आहे. धन्यवाद.